लाओ ग्रुपच आहे, तोच इथे 50% जास्त आहे आणि त्याचं नाव आहे. आणि मी सध्या जिथे ज्या शहरामध्ये आहे ते आहे राजधानी येथील व्हिएन्तेन. 1-1 लाख 10-10 लाखाचे 1-1 लाखपर्यंत नोट बघितलेले आहे माझ्याजवळ. मी दाखवणार तुम्हाला पुढे या व्लॉगमध्ये तुम्हाला कशी आहे हे बघू शकता तुम्ही. 1 लाखाची नोट आहे इथे, 1 लाखाची एवढी मोठी नोट. आणि येथील करन्सीला म्हणतात लाओटिंग कीप, जसं आपल्याकडे रुपये म्हणतात, येथील करन्सीला म्हणतात लाओटिंग कीप इंडियन. माहिती नाही कोणाचा पुतळा आहे तर, पण खूप मोठा पुतळा आहे, छोट्या इट्यांचं बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो ऋषिकेश एक्सप्लोर मराठीमध्ये. तर आता मी आलेलो माझ्या दुसऱ्या कंट्री लाओसमध्ये आणि तुम्ही हे बघू शकता असा काही बाहेरील नजारा आहे. तर तुम्हाला लाओसबद्दल थोडंसं सांगून देतो. येथील लोक चायनीज लोकांसारखे दिसतात, कारण जवळपास म्हणजे चायनामधीलच लोक इथे मायग्रेशन झालेले होते खूप काळामध्ये, तर म्हणून. आणि ते इथे वसित झाले आणि त्यांचं काही असं एक देशच तयार झाला. आणि इथे जर सांगायला गेलं तर 50पेक्षा जनजाती आहेत इथे, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जशा जाती राहतात तशा. तर एथनिक ग्रुप आहेत 50पेक्षा जास्त. सर्वात मोठा जो एथनिक ग्रुप आहे हा लाओ ग्रुपच आहे, तोच इथे 50%पेक्षा जास्त आहे. आणि त्यांच्या नावावर समजा या देशाचं नाव आहे लाओस हे या देशाचं नाव आहे. आणि मी सध्या जिथे ज्या शहरामध्ये आहे ते आहे राजधानी येथील व्हिएन्तेन म्हणून नाव आहे त्या राजधानीचं कॅपिटल. मी तिथे आहे. आणि हे जे कॅपिटल आहे हे थायलंडच्या बॉर्डरलाच आहे. थायलंडचे लोक आणि लाओ लोक हे जवळपास एकाच ग्रुपचे आहेत, पण थायलंड आणि लाओमध्ये खूप फरक आहे. थायलंड लाओपेक्षा खूप डेव्हलप आहे, लाओ एवढं डेव्हलप नाही आहे. आणि येथील करन्सी खूपच डाऊन आहे, म्हणजे खूप मोठे नोट आहेत तिथे. 20-20 हजार, 1-1 लाख 10-10 लाखाचे 1-1 लाखपर्यंत नोट बघितलेले आहे माझ्याजवळ. मी दाखवणार तुम्हाला पुढे या व्लॉगमध्ये. तो येथील करन्सी दाखवणार आहोत मी तुम्हाला कशी आहे हे बघू शकता तुम्ही. 1 लाखाची नोट आहे इथे, 1 लाखाची एवढी मोठी नोट लाओची. भाऊ मी तर कन्फ्यूज झालो, एवढी मोठी नोट असते का 1 लाखाची? हे बघा तुम्ही काय राव. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे येथील 20 हजाराची नोट कशी आहे. हे बघा तुम्ही, हे अशी काही 20 हजाराची नोट आहे इथे. हे बघा एवढ्या मोठ्या. आणि इथे 50 हजाराची पण नोट आहे, 5 हजाराची पण नोट आहे, 10 हजाराची पण नोट आहे. ते पण आली माझ्याजवळ, तर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा. इथे लागतो एक नाईटला मस्त मार्केट कपड्यांसाठी. खूप स्वस्त कपडे मिळतात इथे. 20,000 50,000 असे नोट आहे. म्हणजे यांची करन्सी खूप मोठी आहे, पण इंडियाशी कम्पेअर केले तर खूपच त्याचे हे बघा 80,000 की. आणि येथील करन्सीला म्हणतात लाओटिंग कीप, जसं आपल्याकडे रुपये म्हणतात, येथील करन्सीला म्हणतात लाओटिंग कीप इंडियन रुपीज. सिंपल. कुछ इस तरीके से है यहाँ पर टेम्पल, प्रेसिडेंटचा पॅलेस बघू शकता. आणि इथे एक पार्क, बघूया पार्कमध्ये काय आहे. तर आता मी एक पुतळ्याजवळ आलेलो. हा बघू शकता तुम्ही किती मोठा पुतळा आहे. माहिती नाही कोणाचा पुतळा आहे तर, पण खूप मोठा पुतळा आहे. अशा प्रकारे येथील एक गार्डन. इथे लोक थोडं चिल करायला येतात, रिलॅक्स व्हायला.
बघता तुम्ही. तर हे आहे येथील ब्लॅक स्तूप, बघू शकता तुम्ही. ब्लॅक स्तूपा, इंग्लिशमध्ये ब्लॅक स्तूपा म्हणतात. आणि आपलं साध्या पाहिजे स्तूप बघू शकता. हे असं काही आहे. इथे पूजा पण करतात. तुम्हाला दाखवते इकडे पूजा कशी होते इथे. हे इथे अशी पूजा होते. झेंडूची फुलं बघा इथे काय काय ठेवलेलं आहे. तर अशी पूजा होते इथे. झेंडूची फुलं वगैरे ठेवल्या जातात, बघू शकता तुम्ही. ज्यूस वगैरे पण ठेवलेला आहे. मी ज्या स्तूपापाशी बसलेलो आहोत, ब्लॅक स्तूपा, ज्याला हार्ट डॅम पण म्हणतात. तर येथील स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की या स्तूपाच्या खाली 7 तोंडी नाग आहे, जो या शहराची रक्षा करतो, असं काही स्थानिक लोकांची येथील मान्यता आहे. आणि अजून सांगायचं झालं तर याच्या अवतीभोवती पूर्ण एक सोन्याची परत होती, जी एका बाहेर देशातील आक्रमण झालं त्या आक्रमकांनी येथील सोन्याची परत पूर्ण चोरून नेलेली आहे. तर आता हे असं वसाहन पडलेलं आहे, जे इटांनी बांधलेलं आहे. खूप जुनं बांधकाम आहे ते, छोट्या छोट्या इटांचं, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओला इथेच एंड करणार आहोत मी आता, पूर्ण विराम ठोकणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.